नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आलेला आहे. पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाण्याचे आता चान्सेस वाढलेले आहेत. कारण 60 महसूल मंडळापैकी 56 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप करण्याचा निर्णय विमा कंपनीनं स्वतः घेतलेला आहे. त्यामुळं जो प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला, जिल्हा स्तराकडून प्रयत्न करण्यात आला, राज्य स्तराकडून प्रयत्न करण्यात आला, या प्रयत्नांना अखेर यश आलंय. परंतु कितीही जरी प्रयत्न जिल्हास्तर असो, राज्यस्तर असो अथवा प्रशासनाच्या माध्यमातून केला असो, परंतु विमा कंपनी जोपर्यंत तयार होत नाहीये, तोपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नव्हता मित्रांनो. अखेर विमा कंपनी केंद्र स्तराला न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जो सांगितलेला 56 महसूल मंडळ आहेत, त्या 56 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप करण्याला तयारी दर्शवलेली आहे. एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. उदाहरणार्थ जर सांगायला झालं शेतकरी मित्रांनो, 56 महसूल मंडळापैकी 4 महसूल मंडळं वगळले जाऊ शकतात. हा विषय कुठला आहे, कोणत्या जिल्ह्यातला आहे? शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे. परंतु धाराशिव, लातूर आणि बीड हे असे जिल्हे होते की त्यांना पीक विमाचं कॅल्क्युलेशनच नाही, तर पीक विम्याचा विषयच नव्हता. पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं त्यांच्यावर जो आक्षेप असल्यामुळं त्या आक्षेपापोटी त्यांच्या सुनावण्या होण्या बाकी होत्या आणि त्या सुनावणीच्या अंती हा निकाल लागणार होता. त्यामुळं आता धाराशिव असो आणि लातूर असो, या दोन्ही जिल्ह्याचा शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा असो अथवा लातूर जिल्ह्याचा पीक विमा असो, बीड जिल्ह्याचा पीक विमा असो, बीड जिल्ह्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही. परंतु लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय समितीनं विमा कंपनीला आदेशित केलं आहे की तुम्ही जे झालेलं नुकसान आहे ते योग्यच आहे आणि या बाबतीत तुम्ही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप तात्काळ करा, असा आदेश कुणी दिला? राज्यस्तरीय समितीने दिला. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, आज लातूर जिल्हा असो अथवा धाराशिव जिल्हा असो, पण सध्याच्या परिस्थितीत आजची अपडेट ही लातूर जिल्ह्यासाठी आहे. कारण लातूर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय समितीनं जे 56 महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये झालेले होते ते योग्य असल्याचे गृहीत धरले गेलेलं आहे. 4 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं त्यांना संशय व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सध्या 4 महसूल मंडळं बाजूला ठेवत 56 महसूल मंडळामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे. परंतु हा आदेश राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीने दिल्यानंतर विमा कंपनी पाळेल का नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. आणि शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीला सुरुवातीला जिल्हा स्तर झाल्यानंतर राज्य स्तरावर त्यांनी सुनावणी घेतलेली आहे. याच्यानंतर केंद्रीय स्तराकडे जाण्याचा त्यांना चान्स होता, त्याच्यानंतर कोर्टाकडेही जाण्याचा चान्स होता. परंतु शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी, एक आनंदाची बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील आय सी आय लोंबार्ड कंपनीनं 56 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप करण्याचा निर्णय मान्य केलेला आहे. त्यांनी केंद्र स्तरावर न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या भानगडी वाढणार नाहीत. लवकरच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनला सुरुवात होईल, रक्कम दाखवायला सुरुवात होईल व पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. आता तुम्ही म्हणाल की लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा किती मिळणार? लातूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा आकडा अजून आलेला नाही. त्याबाबत आकडा येतात, नेमका हेक्टरी रक्कम किती मिळेल याबाबत संपूर्ण अपडेट आपण घेऊन येऊच. तरी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तिथली अपडेट येतात. कारण आता विमा कंपनी स्वतः मान्य केले की आम्ही विमा वाटपाला तयार आहोत, आम्ही केंद्र स्तरावर जाणार नाही. त्यामुळे आता हेक्टरी रक्कम किती मिळणार, एकूण रक्कम किती मिळणार जिल्ह्यासाठी, याबाबतचे अपडेट आपण निश्चित घेऊन येऊ. म्हणून महत्त्वाचा मुद्दा होता. धाराशिव असो, लातूर असो, या दोन्ही जिल्ह्यासाठी कलेक्टरनं आदेशित केलं, जिल्हास्तरानं राज्यस्तरानं आदेशित जरी केलं असलं तर विमा कंपनी मान्य होते का वाटप करायला, हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आता एक चांगली अपडेट लातूर जिल्ह्याची आली की लातूर जिल्ह्यातील विमा कंपनीनं आम्ही केंद्र स्तराला जाणार नाही आहे, त्या परिस्थितीत आता सध्या आम्ही पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात करू असं सांगितल्यामुळं आता सुनावण्याचा विषय संपला, केंद्र स्तराकडे जाण्याचा विषय संपला, कोर्टात जाण्याचा संपलेला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे. लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025मध्ये जे झालेलं नुकसान आहे, त्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण पेरणीचे दिवस आहेत आणि ऐन मोक्याला पैसे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं लातूर जिल्ह्यातील जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, अशासाठी एक दिलासादायक अपडेट होती. या अगोदरही लातूर जिल्ह्याच्या आपण 1 ते 2 अपडेट दिलेल्या होत्या, परंतु त्या अपडेट कोणत्या दिल्या आपण की पीक विमा मंजूर झाला,
एवढे पैसे देण्याचं विमा कंपनीला आदेशित करण्यात आलं, परंतु विमा कंपनी मान्य करते का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता आणि हाच विषय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण व्हिडिओ पाहणारे काय म्हणतील, प्रत्येक वेळा लातूरचीच अपडेट देतोय तू, परंतु त्याच्यामध्ये नवीन काय? तर नवीन हे आहे मित्रांनो, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीने विमा कंपनीला पीक विमा देण्याचा आदेश दिलेला होता, परंतु विमा कंपनी आदेश दिल्यानंतर विमा वाटपाला तयार होते का? का केंद्राकडे जाते, कोर्टाकडे जाते, हा महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आणि यासाठी विमा कंपनी मान्य झालेली आहे. शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.